बापू आम्ही एक विचार केलाय. हा बोंबल. मी आणि माझी बायको हनीमूनला जाणार आहे. कुठं? कुलू मनालीला. पण तिथं खायची व्यवस्था आहे का? हो सगळं मिळतंय तिथं. खिचडी मटण दाल मच्छी सगळं. अरे भोसडीच्या यासाठी नाही म्हणायलो मी, या मसडीसाठी म्हणायलो. हा? अरे झाकळ दिल्या. आता तुम्ही हनीमूनला जाता तर या ढोराला पण सोबत घेऊन जाताल ना, या बैलाला म्हशीला वासराला. हा? अहो बापू असं नसतंय. म्हणजे मला जाऊन शिकवायला काय तू? हा? तुम्ही जाचाल हनीमूनला, या ढोराकडून कोण पाहिल? वावरात काम कोण करल? या काय नाही, तुम्हाला जे काय हनीमून करायचं ना तो घरातच करा. हाव बापू ऐका ना. काय स्टेशन काढा. काय झालं व? काय म्हणले बापू? बापू म्हणले घरीच हनीमून करा. मग आता मग काय आता आपल्याला बापूच्या पुढे जाता येते का? गेला दरवाजा घरीच करू. अहो, उठले का तुम्ही? हो साखरे संपलाय, जा बरं दुकानावर घेऊन या. बर बर बर. अरे वा, मग कसा झाला हनीमून? माय मी पेपरात बातमी आली काय? जाऊ दे. अरे चिकू बाबा. मग चिकू कसा झाला हनीमून? ए टकल्या तू काम कर ना. नाही यायच्या. ओ दुकानदार 1 किलो साखरे द्या बरं. अहो घ्या की हो, पण मला सांगा तुमचा हनीमून कसा झाला? अरे जाय ना तुझ्या बायकोला विचार. चल मी जातो आता. अरे हो साखरिया. घाल ती हा डुंगणात. ए ठीक आहे. बाई काय तुम्ही? थांब तू थांब. आधी मला सांग तुया काय कोणाला काय सांगितलं काय? हा माय मी बोले सगळेच मला विचारायला लागलेत हनीमून कसा झाला, हनीमून कसा झाला. काय भानगड काय? तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही व? ए काय झालं? एकदा खाली पा. सरकार घालून फिरल्यावर काय म्हणतील लोक? याच्यामुळेच बापू तुम्हाला बाहेर कुठे पाठवत नाही.